जय भवानी, जय शिवराय. शिव तुझे नाम ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. जगद्गुरु तुकोबारायांचे शिवछत्रपतींना उद्देशून आलेले हे शब्दच आपल्याला सांगतात की आपल्या अलौकिक तेजाने संपूर्ण जगाला व्यापून टाकणारे शिवछत्रपती या विश्वाचा उद्धार करणारे जणू शिवशंकरच आहेत. देवाला स्मरण केलं की धर्म पाळला जातो आणि धर्म चोख पाळला की देशाची आपोआपच वृद्धी होते. पण त्यासाठी आधी देवाचे अधिष्ठान पाहिजे. आज तुम्हाला आणि मला देव या शब्दाचा अर्थ कळतो याचं एकमेव कारण म्हणजे शिवछत्रपतींचा या भूमीत झालेला जन्म आहे. नाहीतर तुम्हाला आणि मला देव आणि परमेश्वर या शब्दांच्या जागी फक्त आणि फक्त खुदा आणि पैगंबर हे शब्द माहीत असते. शहाजहान बादशाहच्या 4 शहजाद्यांपैकी दुर्दैवाने दख्खनेत नेमका महाराष्ट्राच्या नशिबाला आला तो म्हणजे आलमगीर औरंगजेब. आता तसं बघायला गेलं तर हा बाकी शहजाद्यांप्रमाणेच सामान्य, पण ज्या ज्या वेळेला इस्लामचा आणि धर्माचा मुद्दा उभा राहतो त्या त्या वेळेला इस्लामचं भूत याच्या मानगुटीवर इतकं पक्क बसतं की हा पार आंधळा होऊन जातो. काझी आणि मौलवींचा शब्द याच्यासाठी सराखोपर असेल आणि याच शब्दासाठी तो कुठल्याही थराला जाण्यासाठी तयार होता. छत्रपती संभाजी महाराजांची जी निर्गुण हत्या औरंगजेबाने केली तीही त्यांनी असेच या काझी आणि मौलवींच्या सल्ल्याने केलेल्याचे दिसून येते. मासिरे आलमगिरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लामची जास्तीत जास्त हानी केल्या कारणाने त्यांना त्रासदायक मृत्यू दिला तर तो औरंगजेबाला इस्लामच्या दृष्टिकोनाने पुण्यवान ठरेल, म्हणूनच त्यांची हत्या शरियाच्या हिशोबाने केलेल्याचे आपल्याला दिसून येतं. मोगल साम्राज्यात हिंदूंनी कुणी मेल्याचा शोक करायचा नाही, सण सोहळ्यांचे जल्लोष करायचे नाही, मुसलमानांप्रमाणे घोड्यावर बसायचं नाही, मुसलमान गुलाम ठेवायचं नाही, मुसलमाना समोरून गेल्यास वर नजर करून चालायचं नाही, खाली नजर करून जायचं, असे अगणित बंधन औरंगजेबाने हिंदूंवर लादलेले होते. मंदिरं पाडण्याचा तर औरंगजेबाला चाळच लागलेला होता. दिसल्या मूर्त्या की घे घण, घाल घाव आणि कर ठिकऱ्या इतकंच काम राहिलेलं होतं. औरंगजेबाने वयाच्या 26व्या वर्षी पहिलं मंदिर पाडलं तर वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी शेवटचं मंदिर पाडलेलं आहे. यावरून आपल्याला असं कळतं की त्यांनी आयुष्याचा 1/3 भाग हा फक्त आणि फक्त मंदिरं पाडण्यातच घालवलेला आहे. शिवछत्रपती आग्र्यावरून निसटले त्यावेळेला औरंगजेबाच्या इज्जतीच्या चिंध्या झाल्या, त्याची सर्वत्र छितू झाली. याचा राग त्याने काशी विश्वेश्वरावर काढला आणि काशी विश्वेश्वर भ्रष्ट केला. 9 एप्रिल 1669 औरंगजेबाने फतवा काढला की मुघल साम्राज्यातली सर्व मंदिरं पाडून टाकण्यात यावीत. त्यानंतर 1705 त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाचं मंदिर पाडलं. तिथे गायी कापल्या आणि ते गौमांस तिथल्या ब्राह्मणांच्या तोंडात कोंबण्याचं काम औरंगजेबाने त्या ठिकाणी केलं. आता बघणाऱ्यांपैकी काही जाणते ज्ञानी व्यक्तिमत्व असं सांगतील की औरंगजेबाने जी मंदिरं पाडली ती त्यांनी कुठल्या धर्माचा द्वेष म्हणून नाही तर तो मुलूक त्याने हस्तगत केला याची प्रचिती आणून देण्यासाठी पाडली. असंच जर असेल तर औरंगजेबाने एका काळानंतर आदिलशाही जिंकून घेतली होती, मग त्या मुलखातल्या मस्जिदी त्यांनी पाडून दाखवायला हव्या होत्या. तसं त्याने का केलं नाही याचं उत्तर तुमच्याकडे आहे का? अशा या औरंगजेब रूपी ग्रहणाच्या घशात जाणारा हिंदुस्थान फक्त आणि फक्त शिवछत्रपतींमुळे वाचला. म्हणून समर्थ रामदास म्हणतात, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. एकीकडे मंदिरं उद्ध्वस्त करत सुटलेला औरंगजेब आणि एकीकडे हिंदू धर्म हट्टाने राखणारे शिवछत्रपती आहेत. शिवछत्रपतींच्या मनात देव, देश आणि धर्म याबद्दल नितांत आदर होता. छत्रपती शिवाजी महाराज आई भवानी आणि शंभू महादेवाचे निस्सीम भक्त होते. शिवछत्रपतींनी बांधलेल्या कुठल्याही गड किल्ल्यांवरती जा, त्या ठिकाणी भवानी देवी आणि शंभू महादेव हे प्रमुख दैवत आपल्याला दिसून येतात. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कित्येक पत्रांमध्ये पत्राच्या सुरुवातीला श्री भवानी शंकर असा उल्लेख आपल्याला दिसून येतो. यावरून आपल्याला दिसतं की शिवछत्रपतींच्या मनात देवाबद्दल किती आदर होता. हे सकल हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. शिवछत्रपतींचं हेच ध्येय होतं. जावळीकर मोऱ्यांच्या छोट्या बकरीत शिवछत्रपती मोऱ्यांना म्हणतात, आम्हा श्री शंभू ते राज्य दिले, म्हणजे आम्हाला हे राज्य शंभू महादेवाने दिलंय आणि ते राज्य राखण्यासाठी जे जे शक्य होतील ते प्रयत्न शिवछत्रपतींनी केले. ज्या वेळेला अफजल खानाने तुळजापूरची भवानी फोडली त्यावेळेला शिवछत्रपतींना साक्षात्कार झाला की ही भवानी प्रति तुळजापूर म्हणून या प्रतापगडावरती वास करेल. त्यावेळेला शिवछत्रपतींनी नेपाळच्या गंडकी नदीतून गंडकी शिळा आणली आणि त्या गंडकी शिळेची मूर्ती घडवून प्रतापगडावरतीची स्थापना केली आणि मोठा उत्सव केला. त्यानंतर शिवछत्रपतींनी अनेक मंदिरांना इनामं लावून दिलेली आहेत, त्याचे उल्लेख आपल्याला मिळतात. पाटगावच्या मौनी बाबांना एक इनाम लावून दिलेलं आहे. त्यानंतर मोर्या गोसावीला देखील इनामं लावून दिलेली आहेत. अशा इनामांनंतर हे तर झाले आपल्या प्रांतातले आणि या महाराष्ट्रातले देवस्थान. ज्या वेळेला शिवछत्रपती दक्षिण दिग्विजयासाठी या प्रांतातून बाहेर जातात त्यावेळेला शिवछत्रपतींनी शोणाचलपती आणि समुद्दील पेरेमलची जी 2 मंदिरं होती ती उद्ध्वस्त करून त्यावरती मस्जिदी उभारल्या होत्या. त्या मस्जिदी निस्तनाभूत करून त्या मंदिरांचा पुन्हा शिवछत्रपतींनी जीर्णोद्धार केला आणि त्या ठिकाणी दीपोत्सव सुरू केला. चेन्नईमध्ये चेन्नई कालिकांबाल देवीचं मंदिर आहे. त्या कालिकांबाल देवीच्या मंदिराला देखील शिवछत्रपतींनी सुरक्षा दिली. त्यामुळे कालिकांबाल देवीच्या मंदिरात आजही चेन्नई कालिकांबाल शिवछत्रपतींना आशीर्वाद देते
देते आणि तलवार देते असं चित्र त्या ठिकाणी लावलेलं आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग ते म्हणजे श्रीशैलम मल्लिकार्जुन. या श्रीशैलम मल्लिकार्जुनच्या दर्शनाला ज्यावेळी शिवछत्रपती गेले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की मंदिराचं एक गोपूर अपूर्ण आहे आणि हे अपूर्ण गोपूर बांधून काढण्यासाठी तिथल्या स्थानिकांना शिवछत्रपतींनी धनदान केलं. त्या स्थानिकांना शिवछत्रपतींच्या या दयाळू वृत्तीचं इतकं नवल वाटलं की त्यांनी त्या गोपुरात शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती प्रस्थापित केली आणि यानंतर आजही तुम्ही गेलात तर तिथं शिवछत्रपतींचं मंदिर उभारलेलं तुम्हाला दिसून येईल. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघून मध्यंतरी बालाजीला जाणाऱ्या गाड्या अडवण्यात येत होत्या, परंतु यांना हेही माहित नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयावेळी बालाजीचं दर्शन केलं आणि त्यानंतर त्यांनी पुढे जिंजीकडे वाटचाल केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रांतवाद हा कधीही केलेला नाही. हिंदुस्थान गिळंकृत करण्याच्या लालसेने आलेले हे सुलतान यांचे दात यांच्याच घशात घालण्यासाठी हिंदूंनी एकजूट झालं पाहिजे हाच विचार शिवछत्रपतींचा होता. शिवाजी महाराजांचे हिंदुस्थानवर किती उपकार आहेत हे भूषणाचं काव्य सांगतं. वेद राखे बिनित पुराण राखे सारे युत राम नाम राख्यो अति रसना सुगर में हिंदून की चोटी सिपाही की रोटी राख्यो कांधे पे जनेऊ राख्यो माला राखी घर में मीडी राखे मुगल मरोडी राखे पातशाह बेर पीसी राखे वरदान राख्यो कर में राजन की हाद राखी ते गबल शिव देव राखे देवल स्वधर्म राख्यो घर में. भूषण सांगतोय शिवछत्रपतींनी हिंदूंच्या वेद पुराणांचं रक्षण केलं, मुखातल्या राम नामाचं रक्षण केलं, खांद्यावरचं जानवर राखलं, गळ्यातली माळ राखली. हे मुघल हे बादशाह या सर्वांना पायाखाली चिरडत देवालयातले देव राखले आणि हिंदुस्थानात स्वधर्म प्रस्थापित केला. शिवछत्रपतींचे हे उपकार हिंदूंनी कधीही विसरू नये. शिवछत्रपतींच्या चरणी अशीच निष्ठा कायम ठेवण्यासाठी बघत राहा अष्टपैलू राजा शिवछत्रपती. जय भवानी, जय शिवराय.